नमस्कार. DS4 न्यूज येवलामध्ये आपले स्वागत आहे. येवला तालुक्यातील सोमठाणा जोश नवद्या वस्ती येथे एका दुर्दैवी घटनेत सर्पदंशामुळे महिलेचा मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. सुरेखा सागर दुराडे असे दुर्दैवी महिलेचे नाव असून घटनेच्या दिवशी दुपारी सुरेखा आपल्या घरात चूल पेटून चहा ठेवत होत्या. याच दरम्यान भांड्यांच्या टोपलीत एक विषारी नाग बसलेला होता. भांडे घेण्यासाठी महिलेने त्या टोपलीत हात घातला असता दबा धरून बसलेल्या विषारी नागाने त्यांच्या हातावर दंश केला. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे परिसरात मोठी धावपळ उडाली. कुटुंबियांनी आणि परिसरातील नागरिकांनी तातडीने सुरेखा यांना उपचारासाठी राजापूर येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र येथे डॉक्टर्स उपलब्ध नसल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे नातेवाईकांनी शासकीय 102 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची मदत घेऊन त्यांना तातडीने येवला येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवले. परंतु दुर्दैवाने येवल्यात पोहोचताच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुरेखा यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच येवला तालुका पोलीस ठाण्याचे हवालदार ज्ञानेश्वर पल्लळ यांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालय गाठून पंचनामा केला आणि येवला तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेचा पुढील तपास येवला पोलीस करत असून ग्रामीण भागातील वैद्यकीय यंत्रणेचा अनथांबा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. DS4 न्यूज येवलासाठी दीपक सोनवणे, येवला. मी हरिचंद आसाराम ठाकरे. माझ्या मुलीला साप चावला. राजापूरला आणलं तर राजापूरला तिथं डॉक्टर वेळेवर नव्हता. तर माझ्यातून तिथपर्यंत येऊस्तोवर काही औषध पाणी केलं पण ते काहीच चाललं नाही. काही नसलं लावली. गाडी एकदम दमान आली त्याच्यामुळे एवढी वाईट घटना घडली. डॉक्टर तिथं आजगर नव्हते. नंतर आम्ही गेल्यानंतर येत होते पण आम्ही लगेच ॲम्ब्युलन्समध्ये टाकली इकडे यावलेला हलवली. इकडे यश पाय झाले यावलेला आणल्यानंतर. सोमठाणा गावातील हरिचंद आसाराम ठाकरे त्यांची मुलगी हे नवाद्या वस्तीमध्ये राहत असताना त्यांच्या घरात आज दुपारी 1:30 वाजता त्यांना सर्पदंश झाला. सर्पदंश झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी तिला ताबडतोब राजापूर या ठिकाणी प्रथमोपचारासाठी आणले. तिथून त्यांनी कव्हर न झाल्यामुळे त्यांनी येवला ग्रामीण हॉस्पिटल येथे आणल्यानंतर इथं त्यांची मुलगी एक्सपायर झालेली आहे. अशा घटना ह्या आमच्या सोमठाणा परिसरात कायमस्वरूपी घडत असतात. यामुळे याकडे सरकारने थोडे लक्ष दिले पाहिजे. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅक्वेट हॉल, AC रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.